नमस्कार. आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025. जाणून घेऊया आजच्या काही मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, लोहा, कंधार, मुदखेड, भोकर, हदगाव, किनवट या 10 नगर परिषद व हिमायतनगर या एका नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान मतदान होत आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी यापूर्वी जाहीर केलेली सुट्टी ज्या ठिकाणी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुखेड व धर्माबाद या ठिकाणची सुट्टी रद्द करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्ह्यातील 10 नगर परिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक बंदोबस्तासाठी 2 अपर पोलीस अधीक्षक, 13 उपविभागीय पोलीस अधिकारी, 147 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी, 1691 पोलीस अंमलदार, 1350 होमगार्ड तसेच 6 प्लाटून दंगा नियंत्रण पथक, 5 प्लाटून राज्य राखीव पोलीस बल, 6 जलद प्रतिसाद पथक, 20 स्ट्रायकिंग असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. निवडणूक पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या गुन्ह्यातील 1778 इस्मांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात प्रत्येक निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली असून ही निवडणूक देखील सुरळीतपणे पार पडेल. कुठे कायदा व सुव्यवस्थेबाबत तक्रार असल्यास डायल 112 किंवा जवळील पोलीस स्टेशनला तक्रार करावी. कायदा कोणी हातात घेऊ नये, अन्यथा गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलाय. कंधार व लोहा तालुक्यातील गुंठेवारी विषयक प्रस्ताव स्वीकृत करून त्यावरील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी नांदेड यांनी उपविभागीय अधिकारी उपविभाग कंधार यांना प्रदान केलेत. कंधार व लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवार देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार येथे गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करावेत, असे उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी कळवले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी विविध उपक्रमांची तयारी सुरू आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील 2 मान्यवर कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ सोमवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहात पार पडला. भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे प्राध्यापक डॉक्टर रमेश ढगे आणि वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक गणेश लाटकर हे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ, समर्पित व उल्लेखनीय सेवेला या समारंभातून दाद मिळाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन उपस्थित होते. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.